नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 विज्ञान तंत्रज्ञान या भागाचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत. यातील पहिलं जे प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण, याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता प्रकरण पहिले गुरुत्वाकर्षण. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जरा आठवूयात, आपण आधीच्या इयत्तांमध्ये बल आणि गती याविषयी अभ्यास केलेला आहे. तर बल हे कशासाठी गरजेचं असतं, वस्तूवरती बल लावल्यावरती काय परिणाम घडून येतो, बलाचे किती प्रकार आहेत आणि गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, या गोष्टी जरा आपण आता थोडीशी उजळणी करून घेऊयात. आता गुरुत्वाकर्षण हे बल कसं आहे, ते वैश्विक बल आहे. म्हणजे ते फक्त दोन वस्तूंमध्येच नाही तर दोन खगोलीय वस्तूंमध्ये सुद्धा ते प्रयुक्त होत असतं. खगोलीय वस्तू म्हणजे कुठल्या, आकाशातले ग्रह, तारे, नक्षत्र वगैरे या गोष्टी. हे आता आपण मागच्या इयत्तांमध्ये हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे. आता या बलाचा शोध कसा लागला ते आता आपण जाणून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणत असाल, गुरुत्वाकर्षण शिकताना बल आणि गतीचा इथे आपण या दोन गोष्टींची उजळणी का केली, यांचा इथे काय संबंध. तर तेच सांगण्यासाठी तुम्हाला गुरुत्वाकर्षण, बल आणि गती याच्यामध्ये कसा सहसंबंध आहे ते सांगण्यासाठी आपण या बल आणि गतीची उजळणी केलेली आहे. तर आता आपण पुढे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय याचा अभ्यास करू. आता इथे बघा, या बलाचा शोध म्हणजे गुरुत्वाकर्षण, याच्यामध्ये बलाचा शोध कसा लागला ते आता आपण जाणून घेऊयात. आता गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावलेला आहे, ते शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन हे ते शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. त्यांना हा शोध कसा लागला, तर ते एकदा एका सफरचंदाच्या झाडाखाली, सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की ते एकदा एका सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते. वरून एक सफरचंद खाली जमिनीवरती पडले. मग त्यांना असं वाटलं की हे जे सफरचंद झाडावरनं खाली पडलं ते सरळ रेषेत पडलं, मग ते खालीच का पडलं, ते वरच्या दिशेला का गेलं नाही, किंवा खाली पडताना ते सरळ न पडता तिरकं का पडलं नाही, हे असे असंख्य प्रश्न त्यांच्या मनात यायला लागले. तर किंवा ते आडवं का पडलं नाही, अशा पद्धतीत त्यांच्या मनातले प्रश्न यायला लागले. मग त्यांनी त्यावरती विचार केला आणि विचार केल्यावरती त्यांच्या लक्षात आलं की पृथ्वीने सफरचंदाला स्वतःकडे आकर्षून घेतलेलं आहे आणि या आकर्षण बलाची जी दिशा आहे ती पृथ्वीच्या केंद्राकडे आहे. म्हणजे पृथ्वीच्या मध्यभागामध्ये, केंद्रबिंदूमध्ये ती बलाची दिशा आहे. आणि मग ही केंद्राकडे जाणारी ही जी दिशा आहे ती कशी आहे, क्षितिज लंब आहे. म्हणजे लंब आहे ती, कुणाला, क्षितिजाला ती रेषा लंब आहे, ती वरून खाली येते. आपण गणितामध्ये लंब रेषा कशी असते ते शिकलेलो आहोत. म्हणून सफरचंद हे झाडावरनं कसं आलं, क्षितिज म्हणून सरळ आलं, ते क्षितिज लंब दिशेत, क्षितिज रेषेत ते पडलेलं नाही आहे, म्हणजे असं आडवं पडलेलं नाही, ते उभं पडलं. आता इथे तुम्हाला एक समजण्यासाठी ही एक उदाहरण दिलं आहे बघा इथे, की ही पृथ्वी दाखवली आहे, एक सफरचंदाचं झाड दाखवलं आहे, तिथे हे शास्त्रज्ञ बसलेले दाखवले आहेत आणि सफरचंद खाली झाडावरनं पडताना दाखवलं आहे. हा इथे चंद्र दाखवला आहे आणि त्याच्यामध्ये पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय आहे, गुरुत्वीय बल आहे, हे इथे आपल्याला त्यांनी दाखवलेले आहे. आता सफरचंद जिथून ज्या दिशेने, केंद्राच्या दिशेने पडते ती दिशा कशी आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब आहे. म्हणजेच पृथ्वी आणि चंद्र याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल आहे, हे इथे आपल्याला त्यांनी या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. मग न्यूटननी असा विचार केला की जर हे बल सफरचंदावरती प्रयुक्त होत असेल, म्हणजे सफरचंदावरती जर हे बल कार्य करत असेल, तर सफरचंदापेक्षा वरच्या उंचीवरती सुद्धा हे बल कार्य करत असणार आहे, प्रयुक्त होत असणार आहे किंवा असेल का.
किंवा सूर्य आणि ग्रह जे इतर आहेत त्यांच्या चंद्र यांच्यावरतीही हे बल प्रयुक्त होतं का, असे काही प्रश्न त्यांच्या मनात आले. मग त्यांनी त्याच्यावरती विचार केला आणि त्यांनी असं सांगितलं की एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिणामात आणि गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते. हे आपण बघितलेले. म्हणजेच एखादी वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती न्यायची असेल तर तिच्या वेगाच्या परिणामात आणि गतीच्या दिशेत, म्हणजे तिचा वेग वाढवायचा असेल आणि गती जर तिची बदलायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, बल वापरावं लागतं. बलाचा वापर तिथे करणं आवश्यक असतं. हे आपण आता बघितलेलं आहे. आता वर्तुळाची गती, वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल याविषयी आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत. आता इथे बघा, तुम्ही लहानपणी हे केलेलं असणार आहे की एक छोटासा दगड घेऊन त्याला दोरीच्या एका टोकाला तो बांधायचा आणि दुसरं टोक हातात धरून ते असं फिरवायचं गोल, वर्तुळाकार ते फिरवायचं. मग इथे तुमच्या एक लक्षात येतं आहे का की ती दगड फिरवण्यासाठी, ती दोरी फिरवण्यासाठी आपल्याला बल प्रयुक्त करावं लागतं. जेवढं बल आपण त्याच्यावरती प्रयुक्त करू तेवढ्या जोरात ते वर्तुळाकार गतीमध्ये ते फिरतं आणि जोपर्यंत आपण ते फिरवत राहू तोपर्यंत ते फिरतं. जेव्हा आपण त्या दोरीला फिरवणं बंद करू, त्याचा वेग कमी करू, तेव्हा काय होतं, तो दगड काय होतं, सरळ रेषेत असा खाली येऊन पडतो. त्या क्षणी तो तिथे खाली येऊन पडतो. म्हणजे त्याच्यावरून आपल्या काय लक्षात येते की याच्यासाठी गती, बल हे गती देण्यासाठी गरजेचं असतं. आता इथे त्यांनी इथे हे आत्ता मी जे उदाहरण सांगितलं त्याची ही त्यांनी आकृती सांगितली आहे. आता दुसरी आकृती इथे त्यांनी काय दिली आहे बघा, की एक गोल फिरणारं चकती आहे आणि त्याच्यावरती 5 रुपयाचं नाणं स्पर्शिकेच्या दिशेने, म्हणजे ही जी स्पर्शिका आहे या स्पर्शिकेच्या दिशेने जर फेकले तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या फेकले जाते आणि वर्तुळाकार फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवरती जे बल असतं ते काय असतं, केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होत असतं. म्हणजे या केंद्राकडे ते बल प्रयुक्त होत असतं. या बलाला काय म्हणतात, अभिकेंद्री बल, कारण ते केंद्राकडे जाते ते बल, म्हणून त्याला काय म्हणतात, अभिकेंद्री बल. म्हणजेच याच्यामुळे काय होते, कुठलीही वस्तू केंद्राकडे जाण्यासाठी प्रवृत्त होते. आता पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र आहे हे आपल्याला माहीत आहे. आता तो पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो हे पण आपल्याला माहीत आहे. मग आता तो काय करतो, सारखी दिशा त्याची दिशा म्हणजे वेग त्याचा तो काय करत असतो, बदलत असतो. आणि त्यावरती मग आता याच्यावरती काही बल कार्य करत असेल का, जेव्हा हा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याच्यावरती काही बल कार्य करत असेल का, त्याच्या बलाची दिशा कोणती असेल. आणि असे जर बल नसते तर चंद्र असा फिरू शकला असता का पृथ्वीभोवती, किंवा आपल्या सौरमालेमधले सूर्य आणि सूर्याभोवती जे इतर ग्रह परिभ्रमण करतात, फिरतात, ते पण असेच त्यांच्यावरही काही बल प्रयुक्त होत असते का, त्यांची दिशा कोणती असते. ह्या सगळ्या प्रश्नांची आपल्याला काय करायचे, उत्तरं शोधायची आहेत. मग ही उत्तरं आपल्याला कशी मिळणार आहेत, की हे जी 2 उदाहरणं आपण आत्ता आधीची बघितलेली आहेत, ही इथे जी दाखवलेली उदाहरणं आहेत, ह्या उदाहरणांचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येते की चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरण्यासाठी बल प्रयुक्त होणे आवश्यक असते. आणि तसंच हे बल काय असते, पृथ्वी चंद्रावरती प्रयुक्त करत असते आणि चंद्राला स्वतःकडे आकर्षित करत असते. त्याचप्रमाणे सूर्य देखील इतर ग्रहांवरती बल प्रयुक्त करत असतो आणि सर्व पृथ्वीसह सगळ्यांना तो आपल्याकडे आकर्षित करत असतो. तर याच्यावरनं तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की गुरुत्वाकर्षणाशी निगडीत बल आणि गती या 2 गोष्टी आहेत. म्हणजे बल, एखाद्या गोष्टीला जर गती द्यायची असेल, तिचा वेग वाढवायचा असेल तर, किंवा तिची दिशा बदलायची असेल तर आपल्याला बल हे प्रयुक्त करावं लागतं. आता याच्यावर आधारित आपल्याला काही नियम इतर शास्त्रज्ञांचे अभ्यासायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओत आपण हे इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये जे नियम आहेत ते अभ्यासण्यासाठी. धन्यवाद.